संपन्न झालेला आहे। त्या निमित्तानं आज या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित करण्यात आली होती। त्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबाजी, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य, कणाशी निवासी आदरणीय श्री खामणीकर बाबाजी, पारिमांडलाचार्य परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य लासूरकर बाबाजी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबाजी, यासह सर्व उपस्थित असलेले महानुभाव संप्रदायातील प्रमुख आमनाय, संत, महंत, तपस्विनी आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, आज या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्याच खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणून त्यांचं प्रथम आपल्या तालुक्याच्या वतीनेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या वतीने, इकडे मराठवाडा आणि इकडच्या बाजूने विदर्भ आणि सगळ्या संत महंतांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत। तुमचं स्वागत साहेब आम्ही करतो आहोत। अत्यंत महत्वपूर्ण असलेलं महानुभाव संप्रदायातलं हे ठिकाण, हदगाव तालुक्याच्या ठिकाणी असलेलं हे ठिकाण, इतिहास जर बघितला तर या मंदिराला, उखळाई या मंदिराला 500 ते 600 वर्षाचा इतिहास। आणि या कालावधीमध्ये आपण बघतो की या ठिकाणी महानुभाव पंथाची असलेली काशी, या काशीमधला श्री गोविंद प्रभू बाबांचा संबंधित असलेला उखळाईचा विशेष खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पूर्वज आचार्य संतांनी स्थापना केली। आणि बघता बघता त्या उखळाईच्या विशेषाला ज्याचा ज्याचा स्पर्श झाला असेल त्याचं दुःख त्याच क्षणाला निवारण झालं, अशी ताकद खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या मंदिरात त्या विशेषाची सेवा अत्यंत तन्मयतेनं, अत्यंत श्रद्धेनं कैवल्यवासी दत्ता बापूंनी खऱ्या अर्थानं केलेली आहे। आणि म्हणून दत्ता बापू जे काही बोलत होते ते उखळाईचा विशेष ऐकत होता आणि त्याच बरोबर इथे आलेल्या भक्तांचं दुःख त्याच क्षणाला खऱ्या अर्थानं दूर होत होता। इतका चमत्कार खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी आहे। याहीपेक्षा मोठं सांगतो, अविनाश अत्यंत तुमच्यावर प्रेम करतो आणि अविनाशने या ठिकाणी एक चमत्कार आहे साहेब। मनात जर एखादी चांगला आपण प्रश्न घेतला, तो जर होतो की नाही होत तर तो विशेष उचलला जातो, होत असेल तर उचलला जातो, होत नसेल तर उचलल्या जात नाही। आणि चक्क एक दिवस या निवडणुकीच्या दरम्यान अविनाश भाऊंनी साहेब मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून उखळाईच्या विशेषावर आपला हात ठेवला, त्याच क्षणाला उखळाईचा विशेष अविनाश भाऊंच्या हातात आला आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात। साहेब, महानुभाव संप्रदायाची बरीचशी कामं आपण केलेली आहे, विषयच नाही आणि पुढेही करायची आहे। आमचा आग्रह एवढाच आहे साहेब, गेली 76 वर्ष महानुभाव संप्रदायाच्या तीर्थक्षेत्रांकडे, महानुभाव संप्रदायांच्या विकासाकडे, महानुभाव संप्रदायांच्या मंदिरांकडे जाणारे रोड असतील, रस्ते असतील, मंदिराचा विकास असेल, तो अजिबात केला गेला नव्हता। आणि तुम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि खऱ्या अर्थाने या महानुभाव संप्रदायाला
न्याय मिळत गेला आणि तुम्ही तुमच्या अत्यंत ताकदीनं अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न, मराठी भाषा विद्यापीठाचा प्रश्न, सगळ्या राज्यामध्ये सगळ्या भाषेचे विद्यापीठ आणि महाराष्ट्रात मराठी भाषेचं विद्यापीठच नाही, की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा लीळाचरित्र हा आद्य ग्रंथ, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अरे कितीतरी ग्रंथ आहेत ना. मग मराठी भाषा विद्यापीठ या रिद्धपुरात का, महाराष्ट्रात का होऊ नये? आणि त्यातल्या त्यात जिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या रिद्धपुरला झाला पाहिजे. ही मागणी ज्या वेळेस तुमच्याकडे गेली आणि तुम्ही त्याच क्षणाला विधानसभेच्या अधिवेशनात ती मान्य केली आणि आज रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ, मंडळी या राज्याचं आणि विश्वातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपुरला कार्यान्वित झालं. साहेब ते तुमच्याच मुळे. अनेक आहेत, रिद्धपूर रेल्वे स्टेशन असेल, भरपूर कामं मी साहेबांकडून करून घेतले. अविनाश भाऊ असतील सोबत, त्याच्यानंतर नाशिकचे आमदार, माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सानप असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश शेठ नन्नावरे असतील, अनेक दराडे इथे नाशिकहून आलेले आहेत, गणेश गीते या ठिकाणी आलेले आहेत. ही अनेक मंडळी खऱ्या अर्थानं साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत गेली आणि काम झालं. अजून एक महत्वाचं सांगतो महानुभाव, संत मंडळी हो, गेल्या काही दिवसापासून एक चर्चा होती. अत्यंत परमपवित्र असलेला आमचं छिन्नस्थळी, पापाला छिन्न विछिन्न करून टाकणारं स्थान, आणि हे स्थान शनी देवगाव इथे बंधारा होण्यामुळे खऱ्या अर्थानं ते पाण्यात जाणार होतं. चर्चा सगळीकडे सुरू झाली, प्रत्येक जण फोन करायला लागला, दादा साहेबांशी तुम्हाला बोलावं लागेल. त्या पद्धतीचं निवेदन दिलं. साहेब मार्ग नक्की काढतात. साहेबांनी मार्ग काढला. छिन्नस्थळी ही पाण्यात बुडणार नाही, त्यापेक्षा शनिदेव गावचा बंधारा शेतकऱ्यांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून 3 किलोमीटरवर पुढे तो सरकवला आणि त्यामुळे छिन्नस्थळीचं मंदिर पाण्याखाली जाता जाता अबाधित राहिलं. हे काम खऱ्या अर्थानं साहेब आपण त्या ठिकाणी केलं. एक मागणी मागतो, खऱ्या अर्थानं मागू नये, पण मागतो की साहेब जाळीचा देव आहे. निवेदन दिलेलं आहे अविनाशजी की जाळीचा देव ते सावळेद्वार हा रोपवे झाला पाहिजे. साहेब, अनेकांना जाण्यासाठी त्रास होतो, पायऱ्याने जावं लागतं, म्हातारी माणसं खऱ्या अर्थानं जाऊ शकत नाही आणि म्हणून तिथं रोपवे खऱ्या अर्थानं तुम्ही एवढी मागणी मान्य कराल ही अपेक्षा खऱ्या अर्थानं या ठिकाणी करतो आहे. साहेब, हे मंदिर अत्यंत चमत्कारी आहेत. आपण दर्शन घेऊन आलात, परम पवित्र अशा ठिकाणी तुम्ही गेलात. तुमच्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील, नक्कीच मी या सर्व उपस्थित असलेल्या भाविक भक्त आणि संतांच्या वतीनं मी उकळाईला प्रार्थना करतो की हे भगवंता, आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात खऱ्या अर्थानं जे जे असेल ते खऱ्या अर्थानं होऊ दे. ही मागणी तुमच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी या परमेश्वराच्या ठिकाणी करतो. वर्गच्च मंडळी या ठिकाणी जमली, जिथे तुम्ही याल तिथे लाडक्या बहिणी आवर्जून गर्दी करतात आणि प्रचंड गर्दी खऱ्या अर्थानं त्यांनी केली. तुम्ही त्यांचे देवाभाऊ आहात. हा नवीनच नाव खऱ्या अर्थानं तुम्हाला फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे खऱ्या अर्थानं नवीन पिढीने दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत हीच प्रार्थना करणार आहे की अखंड कार्य या महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड कार्य सदैव तुमच्या हातून होत राहो ही प्रार्थना श्री चक्रधरांच्या श्रीचरणी करतो. लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम.